ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसेच माजी खासदार कैलासवासी सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अक्षतांजली उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ऊर्जा सेतू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आले आहे। या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, सूक्ष्म उद्योग गट तसेच महिला बचत गट सहभागी होणार आहेत। साड्या, कुर्ती, दागिने, मातीशिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंची प्रदर्शने व विक्री या ठिकाणी होणार आहे। तर तरुण उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी देखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत। प्रदर्शनातील पॉटर व्हील, रेखाचित्र करणारे कलाकार आणि जवळपास 40 खाद्यपदार्थ स्टॉल्स ही प्रमुख आकर्षण ठरणार आहेत। 2017 मध्ये सतीश प्रधान यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ऊर्जा सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे। ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे। या पत्रकार परिषदेस प्रोफेसर डॉक्टर संजोत देऊस्कर, प्रोफेसर डॉक्टर अनिता दक्षिणा यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर संजोत देऊस्कर, ज्ञानसाधना कॉलेजमध्ये मी गेली 35 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम करते आणि ऊर्जा सेतू हा जो आमचा उपक्रम आहे गेली 7 वर्ष सुरू आहे, जो सतीश प्रधान सरांच्या अतिशय जवळचा होता आणि त्यांनी आम्हाला खूप भरभरून पाठिंबा दिला होता या उपक्रमासाठी आणि म्हणूनच आता जो अक्षतांजली कार्यक्रम सुरू आहे त्याच्या अंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा सेतू करायचं ठरवलं। आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला अत्यंत मोठा सपोर्ट केलेला आहे याच्यासाठी आणि सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की जवळजवळ 80 स्टॉल्स आपल्याकडे येणार आहेत। त्याच्यामध्ये विविध सामाजिक संस्था आहेत ठाण्यातल्या, त्याच्यानंतर लघु उद्योजक किंवा उद्योजिका आहेत आणि हे सगळेजण पर्यावरण स्नेही उत्पादनं किंवा ज्या उत्पादनांच्या किमती खूप जास्त नाहीयेत अशी उत्पादनं घेऊन आपल्यासाठी येणार आहेत। तर आपण जर याला भेट द्याल तर त्याच्यामध्ये 2 उद्दिष्ट साध्य होतील। एक म्हणजे तुम्हाला शॉपिंगचा आनंद मिळेल आणि दुसरं त्याचबरोबर समाजाकडून समाजासाठी जी बांधिलकी जपायचं आपलं भान असायला पाहिजे ते पण तुमचं साध्य होईल। तुम्ही जी गोष्टी विकत घ्याल त्यातून या सामाजिक संस्थांना फायदा होईल, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीही होईल। तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी आमची विनंती आहे। बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे। मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे। TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास, आता फ्लेक्सिबल पर्यायांसह। ठाण्यातील घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे। या कामासाठी 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे। त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड बार पुन्हा एकदा कोंडीवर ठरण्याची शक्यता आहे। शुक्रवार 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत कायमुख बैरा केंद्र काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान DBM मास्टिक पद्धतीने काम केले जाणार आहे। मुंबई जंक्शन जवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे। ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटा तसेच कापूरबावडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसूचनेद्वारे दिले आहेत। दरम्यान ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते। या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो। या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते। या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या। आता घोडबंदर
वरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याविषयी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी एक्सेल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत. म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील. दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील. असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे. सर, जे लहान वाहन आहेत म्हणजे छोटे म्हणजे 4 चाकी त्यांना हा रोड चालू राहणार आहे का काय? हा रोड 4 चाकींसाठी चालू राहणार आहे. पॅसेंजर व्हेकल्स, बसेस असतील, कार्स असतील यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे. पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे. वरनं म्हणजे आपल्या साईडनी 20 मिनिटं आणि समोरच्या साईडनी 20 मिनिटं किंवा त्याच्या अधिक वेळ काळ म्हणजे 30 मिनिटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना. 30 मिनिटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि 30 मिनिटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील. अशा प्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या गाठात असणार आहे. सर, शनिवार आणि रविवार मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते घरातून बाहेर पडतात. आपल्या माध्यमातून त्यांना काय हवं असेल, कशा पद्धतीने हा मार्ग जो आहे तो त्यांनी निवडावा? ज्यांना मुंबई, नवी मुंबई जायचं असेल, ह्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे, जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल किंवा आपण चिंचोटी, कामण, अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल. तरी निश्चित सुट्ट्या आहेत, सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त आहे. खूपच अर्जंटची इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा, अन्यथा ह्या 3 दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरामध्ये 7 ऑगस्ट 2024 या दिवशी रात्री 11च्या दरम्यान एक तरुण चक्क दुसऱ्या तरुणाला लुडो खेळण्यावरून सुरू झालेल्या वादातून हत्या करून पसार झाला होता. मुख्य आरोपी समसुद्दीन सय्यद वय 20
राहणार पुंबरा हा घटना घडल्यानंतर पसार झाला होता. त्या दरम्यान पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आपली ठिकाणे बदलत होता. पण पोलिसांनी सतत शोध घेत गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीला आंध्र प्रदेशातून आणून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असतानाच नामदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक पावले उचलत घोडबंदर रोडसह महत्त्वाच्या मार्गावर बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसात नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांसाठी मोठी मोहीम राबविली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशानुसार वायुदत्त पथक क्रमांक 1 ते 5 तसेच 10 मोटर वाहन निरीक्षकांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शीतपेय गाड्या, ट्रॅव्हल्स, खासगी बस, वजनदार वाहने तसेच नियमबाह्य पार्किंग, परवाना नोंदणीतील त्रुटी, ध्वनी प्रदूषण, वाढणारे फेरफार अशांसह सर्व प्रकारच्या नियमभंगावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. अनेक वाहन चालकांकडून हेल्मेट न वापरणे, लेनची शिस्त न पाळणे, दुचाकींवर 3 जण बसवणे, अवैधपणे मालवाहतूक करणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे असे प्रकार नियमितपणे दिसत आहेत. घोडबंदर रोड पूर्व पश्चिम एक्सप्रेस द्रुतगती मार्ग कळवा माजिवडा परिसरात वाहतूक कोंडीला यामुळे मोठ्या प्रमाणावर खतपाणी मिळत आहे. नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. ठाण्यात वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन रोहित काटकर यांनी केले.